या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे औरंगाबादहून आपल्यासोबत आहेत। विशाल, ही खरं तर खूप धक्कादायक बातमी आहे की सरकारकडे या सगळ्याकडे सरकारचे याकडे लक्ष नाहीये। मोठा धोका खरं तर समाजापुढे आता निर्माण झालेला आहे। या संदर्भात जेव्हा तुम्ही सामाजिक संस्था असू देत किंवा एड्स विरोधी ज्या समिती आहेत, यासाठी काम करणाऱ्या ज्या समिती आहेत, त्यांच्याशी चर्चा करतात त्यावेळेला त्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? सुवर्णा, परिस्थिती अतिशय गंभीर अशी आहे। ही संपूर्ण यंत्रणा आता व्हेंटिलेटरवर आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। हे सर्व कार्यकर्ते सरकारकडं अडकलेला निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करताय, मात्र त्याला यश येत नाही। आपल्यासोबत मराठवाडा ग्रामीण संस्थेचे संचालक आप्पासाहेब बुगले आहेत। आपण त्यांना विचारूया, गेली कित्येक दिवस याबाबत ते सरकारसोबत बोलत आहे, मात्र सरकार कुठलीही दाद देत नाही। मला एक सांगा, गेले काही दिवसांचा किमान काही महिन्यांचा तुमचा निधी अडकलेला आहे, काय सगळी अवस्था आहे आता या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची, कार्यकर्त्यांची? जवळपास महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीकडून 8 ते 9 महिन्याचा सर्व संस्थांचे निधी, त्यामध्ये सॅलरी आणि बाकी इतर ॲक्टिव्हिटीचा निधी नाडलेला आहे। हे सर्व करण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील विविध संस्थांच्या प्रकल्प संचालकांनी एमसॅक्स, आरोग्य सचिव यांच्याकडे वेळोवेळी लेखी निवेदने देऊन फॉलोअप पण घेतलेला आहे, फोनवरती संपर्कात आहे, परंतु त्यास कुठलाही असा ठोस काही असं उत्तर ह्या एमसॅक्सकडनं मिळत नाही आहे। त्यामुळं परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे की जवळपास या महाराष्ट्रामध्ये 3500 लोक ह्या विविध TIA इंटरव्हेन्शनमध्ये काम करतात आणि 3500 लोकांचा प्रश्न, त्यांना सॅलरी न मिळाल्यामुळे त्यांना उपासमारीची सुद्धा वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। या सर्व परिस्थितीमध्ये आता एक म्हणजे हे काम पूर्णतः बंद झालंय? नाही, हे काम पूर्णतः बंद नाही। काही संस्थांनी त्यांच्या स्तरावरती संस्थेकडून ॲडव्हान्स घेऊन काही इंटरनल काही निधी जमवून त्यांनी थोड्या प्रमाणात स्टाफला ॲडव्हान्स देऊन काही प्रमाणात ॲक्टिव्हिटीज संस्थांच्या सुरू आहे। सुवर्णा, आपण पाहू शकतो की काही प्रमाणात हे काम सुरू आहे, मात्र हे जास्त दिवस चालणार नाही अशी स्थिती आहे। सरकारनं जर इमिजिएट या संस्थांसाठी असणारा फंड रिलीज केला नाही तर लवकरच हे काम पूर्णपणे बंद पडेल आणि त्यानंतर होणारे धोके, यासाठी जबाबदार कोण, हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या समाजासमोर आता उभा राहतोय। अगदी बरोबर विशाल, खरं तर एड्स विरोधात जनजागृती निर्माण करण्याचं काम ज्या संस्था करतात त्यांना सरकारनं त्यांचा फंड देणं खूप आवश्यक आहे, पण सरकार का दुर्लक्ष करतंय? निदान आता तरी ही बातमी पाहिल्यावर तरी सरकारनं जागं होणं आवश्यक आहे। धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।